विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। डेक्कन आयएसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। MPSC प्रिलिम्स 2019 झाल्यापासून त्या दिवसापासून पेपरच्या स्वरूपामुळे जे काही वादळ निर्माण झालेलं आहे, कट ऑफची अगदी नवीन अशी चर्चा यावर्षी आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटते आहे। प्रिलिम्स संपल्यापासून दररोज कित्येक कॅन्डिडेट्स इथे क्लासवरती भेटायला येतात। स्वप्नील शेळके सरांना, मला, आमच्या सर्व स्टाफला भेटून ते कट ऑफ बद्दल चौकशा करतात आणि दुसऱ्या क्रमांकाची चौकशी जी असते साधारणपणे की इथून पुढे मी काय करू, माझा स्कोर सेफ आहे आणि आता मी कोणत्या प्रकारची तयारी करू। अगदी जेनरिक स्वरूपाचे बेसिक स्वरूपाचे क्वेश्चन्स असतात, सर्वांचे सिमिलर असतात। फक्त असं असतं की प्रत्येकाला कस्टम मेड सोल्युशन हवं असतं। या सगळ्याचा विचार करून आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं म्हणजे एक आठवडाभर वेळ त्याच्यावरच खर्च करून, म्हणजे पूर्वीचे प्रश्न 2012 पासून ते 18 पर्यंत मेन्सला आलेले सर्व प्रश्न, या सर्व प्रश्नाचं ईच अँड वन क्वेश्चन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस पूर्ण करून उपलब्ध असलेलं सर्व अभ्यास साहित्य त्याचा एक आढावा घेऊन काय वाचलं पाहिजे हे कळण्यापर्यंत जाण्यासाठीची तयारी, प्लस आलेल्या प्रश्नांबद्दलचं एक ॲनालिसिस की प्रत्येक सेक्शनवर इंडिव्हिज्युअली पेपरच्या आतमधले सेक्शन्स करून ईच सेक्शनवरती कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, कसे आलेले आहेत याचा सगळ्याचा अभ्यास करून 7 ते 8 दिवस तुमच्या आणि आमच्या अगदी बेसिक स्वरूपाच्या प्रश्नांपासून सुरू करून अगदी हार्डकोर प्रिपरेशन रिलेटेड क्वेश्चन्स जे असतात, जे की मेन्स दिलेल्या, इंटरव्ह्यू दिलेल्या, परहॅप्स पोस्ट होल्डर असलेल्या व्यक्तींना पण आता कदाचित पडलेले असावेत, त्या सगळ्यांच्या उत्तरांकडे जाण्यासाठीची चर्चा आपल्याला उद्यान प्रसाद हॉलला 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू करायची आहे। सुरू करण्याचाच फक्त वेळ आपण ठरवलेला आहे। याचं कारण असं की चर्चा अत्यंत सविस्तर असणार आहे, अगदी मुद्द्याला धरून असणार आहे। कुठल्याही स्वरूपाचं अजागळ प्रवचन तिथं दिल्या जाणार नाही की केवळ तुम्ही उच्च इच्छाशक्ती, छान मनाची तयारी करा वगैरे सारख्या गोष्टी तिथं तुम्हाला सांगितल्या जाणार नाहीत। आपल्या सर्वांच्या मनाची तयारी, आपलं मनोधैर्य उच्च असल्यामुळंच आपण हे सगळं करतोय याची आम्हाला कल्पना आहे। बेसिकली तुम्ही प्रिपेअर करत आहात आणि तुमच्या सर्व्हिसमध्ये म्हणजे तुम्हाला काहीतरी हेल्पफुल साईड प्रिपरेशन म्हणून आम्ही ही तयारी केलेली आहे आणि ती तुमच्याशी फक्त आम्हाला शेअर करायची आहे। तिथं जर तुम्ही 1 मार्चला 9 वाजता सकाळी आलात तर तुमचा दिवस वाया जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो पर्सनली, आणि डेक्कन आयएस ॲज अ इन्स्टिट्यूशन देते आहे। नक्की म्हणजे 100% तुमची काही ना काही पुढे वाटचाल व्हायला या सेशनचा उपयोग तुम्हाला होईल। सेशनला येत असताना तुम्ही सोबत जर आयोगाचे मेन्सचे क्वेश्चन पेपर 2012 पासून 18चे असलेले सोबत ठेवले तर तुम्हाला नक्कीच त्याचा अधिक फायदा करून घेता येईल। सोबत ऑफकोर्स एक डायरी ठेवण्याची गरज आहे। कुठला मुद्दा चर्चेत येईल त्या मुद्द्याला आपण जर नोट केलं आवश्यक तेव्हा तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो। स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जे नंबर्स आहेत त्या नंबर्सचं तुम्हाला वेगळ्याने परत कष्ट करण्याची गरज पडू नये म्हणून ते नंबर्ससुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता। ट्रेंडचे जे काही आकडे असतील ते सगळे, हे सगळं आपल्याला तिथे त्या दिवशी करायचं आहे। म्हणजे तुमच्या तयारीचा टप्पा कोणताही असो, अगदी बेसिकपासून मेन्सची तयारी करण्याची इच्छा असणारे लोक आणि प्रॉपर 2 किंवा 3 मेन्स दिलेले असतील किंवा खूप परीक्षेचा चांगला अनुभव असलेले लोक असतील किंवा इवन पोस्ट होल्डर लोक असतील ज्यांना परत प्रिपरेशन करायचं आहे, ह्या सगळ्यांसाठी कुठलाही सुपिरियर स्टँड न घेता आम्ही स्वतः त्यात 7 एक दिवस तयारी करून अगदी बारकाईनं ॲनालिसिस करून तुमच्या सर्व्हिसमध्ये ते प्रेझेंट करतो आहोत। सो त्याचा शक्य तेवढा फायदा तुम्ही करून घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि जे सगळे बेसिक प्रश्न आपल्याला पडतात त्याची त्यातनं उत्तरं मिळावी याची आम्ही तयारी केलेली आहे, याची आम्ही शाश्वती देऊ इच्छितो। दुसरा भाग असा मित्रांनो की डेक्कन आयएसने अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीनं 2018च्या मेन्ससाठी तयारी केली होती। तशीच तयारी आपण यावेळेला पण टेस्ट सिरीजसाठी करतो आहोत। 12 मार्चपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होते आहे आणि त्या व्यतिरिक्त अभ्यास करताना दर्जेदार प्रश्नांचं सोडवल्या जाणं आपल्याकडनं अत्यंत आवश्यक असतं। त्याकरिता डेक्कन आयएसने GS 1-2चा 1 आणि GS 3-4चा 1 असे 2 प्रश्नसंच बाजारात आणण्याचं योजलेलं आहे। हे 2 म्हणजे ॲक्च्युली प्रश्नसंच आलेले आहेत, ते प्रश्नसंच तुम्हाला त्या दिवशी 1 मार्चच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी 50% डिस्काउंटवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। ह्या सर्वांचा आपण नक्कीच लाभ घ्यावा असं आवाहन आहे। धन्यवाद।